तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा व्हिडिओ एकदम भारी आणि एकदम मस्त होणार आहे बरं का। कारण की ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरातल्या ज्या जुने कपडे असतात ते आपण फेकून देत असतो त्याबद्दल आहे बरं का। कारण की काय करत असतो आपण, बरेच वेळेस आपल्या कपाटात भरपूर असे न वापरणारे कपडे असतात आणि न वापरणारे कपडे कपाटात असल्यामुळे दुसरे नवीन कपडे ठेवले तर कपाटात जागाच पुरत नाही। मग अशा वेळेस आपण काय करत असतो की जे जुने कपडे आहेत ते कपाटातनं बाहेर काढून फेकत असतो। आणि बाहेर जरी काढून ठेवायचं असलं तर घरात कुठे ठेवणार, कारण की आपले घर असताना छोटे असो किंवा मोठे असो, घरात बेकार चिंध्या ठेवायच्या म्हणलं तर आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या कोपऱ्यात ठेवायच्या, कुठे ह्या चिंध्या ठेवायच्या, ह्या तर आपल्याला कपडे लागत नाही, ह्याचा उपयोग काय करायचा। मग बरेच वेळेस आपण काय करत असतो की कचर कुंडीत फेकून देत असतो आणि कचर कुंडीत फेकून देत असतो त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही, म्हणून आपण कचर कुंडीत फेकून देत असतो। कारण की ते जुने झालेले असतात किंवा जे लहान मुलांचे कपडे घरात असतील तर ते त्यांना येत नसतात, बारके पडलेले असतात, त्यामुळे आपण काय करत असतो कपडे कचर कुंडीत फेकून देत असतो। आता तसं काहीच करायची गरज नाही तुम्हाला। तुमच्या जर बारके लेकरांचे कपडे घरात असतील आणि लेकरं मोठी झाले का कपडे त्यांचे बारके होते आणि बारके कपडे झाल्याच्या नंतर त्याचा उपयोग काहीच होत नाही आणि आपण जुने झालेले असतात, वापरून जुने झालेले असतात, त्यामुळे आपल्याला कोणाला देताही येत नाही। कारण की इतके जुने कपडे आपल्या स्वतःलाच कोणाला देऊ वाटत नाही, कारण की नवीन असे जरा एकदा घातलेले दोनदा घातलेले देऊ वाटतात किंवा देतो पण आपण, पण असे वापरून एकदम खराब झालेले कपडे आपल्याला कोणाला देऊ पण वाटत नाही। कारण की असं वाटतं आपल्याला की इतके जुने कपडे आपण कसे द्यायचे कुणाला वापरायला, नाही का। म्हणजे असं द्यायचं नाही द्यायचं हेतू काय असतो आपला की इतके खराब झालेले कपडे आपल्याला देऊ वाटत नसतात, जरा चांगले देऊ वाटतात पण खराब झालेले देऊ वाटत नसतात कपडे। मग ह्या टायमिंगला आपण काय करत असतो, सगळं गटुडं बांधत असतो आणि कचरकुंडीत फेकून देत असतो। आता हे झालं शेतीतलं की शेतीत तुम्ही कचरकुंडीतच फेकता, पण गावाकडे काय करतात बरेच ठिकाणी आपल्या गावांमध्ये नदी वडे असतात, मग वडा म्हणजे पाण्याचा वडा वाहतो ना तो, तर आपण काय करत असतो जे गटुडे बांधत असतो आणि नेहून नदीला टाकून देत असतो, नदीला वड्याला नेहून टाकून देत असतो, वाहत्या पाण्यात नेहून टाकून देतो आपण कपडे आणि काही ठिकाणी टाकून देतात। तर आता आपल्याला काय करायचं, वाहत्या पाण्यात बी टाकून द्यायची गरज नाही आणि फेकून पण द्यायची गरज नाही कचरकुंडीत। जे काही कपडे असतील तुमच्या घरात, कितीही कपडे असू द्या, त्याचा उपयोग आपल्याला असा करायचा आहे ना, असं नाही की साडीत पाहिजे, टी शर्टच पाहिजे, पॅन्टच पाहिजे, असं काही नाही। कसलेही तुमच्या घरात कपडे असू द्या त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे। आता बरेच ठिकाणी काय होतं माहिती का, असे जे टी शर्ट असतात ना ते पण घरात पडून असतात, हे असे टी शर्ट आहेत ना ते घरात पडून असतात। तर आता हा टी शर्ट जुना झालाय, माझ्या मुलीला येत नाही आणि जुना झाला म्हणजे असं कुठंच फाटलेला नाही, हा जरा चांगलाच आहे, कुठं फाटलेलं नाही काय नाही, पण तरी पण तिला तो टी शर्ट येत नाही। टी शर्ट हा बारका झालाय आणि ती मोठी झाली, त्यामुळे हा टी शर्ट घरात पडूनच असतो। त्यामुळे आज आपण काय करायचं, ह्या टी शर्ट पासून अशी एक वस्तू बनवायची ना की ती आपल्या रोजच्या जीवनात वापरायला आपल्याला भेटली पाहिजे। आता आपण चिंध्या तर टाकून देणार होतो, त्याचा काय उपयोग होणार नव्हता, पण आपल्याला आज अशी वस्तू बनवायची ना जी आपल्या उपयोगात येणार आहे, जी आपल्याला त्या वस्तूचा रोज उपयोग झाला पाहिजे आणि कुठेही टाकून फेकून न देता आहे ना रोजच्या रोज ती वापरणारच आपण गोष्ट आपल्या हाताखाली घेऊन। त्यामुळं आपण काय करायचे, अशी एक वस्तू ह्यातनं बनवायची ना की आपल्या चिंध्या वाया पण गेल्या नाही पाहिजे, कुठं पडून पण नाही राहिल्या पाहिजे घरात किंवा कपाटामध्ये, आणि बेकारचे कपडे कपाटात ठेवायची गरज नाही। बेकारचे कपडे जे कपाटात असतील ते बाहेर काढायचे आणि त्यापासून आज अशी मस्त वस्तू बनवायची ना ती आपल्या उपयोगात आली पाहिजे। तर इथे मी टी शर्ट घेतले तर भरपूर असे जुने कपडे पण घेतलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता अशा जुन्या साड्या आहेत माझ्याकडे त्या घेतल्यात, परत असे जुने ब्लाऊज पीस आहेत म्हणजे ब्लाऊज नाही का जुने झालेले ते पण इथं माझ्याकडे आहेत, आणि ती जसे असे म्हणजे शर्ट असतात ना वापरायचे ती शर्ट पण असे जुने झालेले आहेत बघा। हे शर्ट आता वापरत नाही ते घरातले आमच्या, तर हे शर्ट पण हे असे शिल्लक राहिलेले कपाटात, नुसतं कपाटात बोचकं बांधून ठेवले, त्यामुळे म्हणलं आज ह्याचा उपयोग करायचाच आपल्याला। आणि हे असे टॉप जे वापरून आपले खराब झालेले असतात तर हे टॉप पण आपल्याला न फेकून देता ना आपल्याला ह्याचा उपयोग करायचा आहे। तर तो उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळे कपडे एका जागी जमा करून घ्यायचे हे असे। तर चला आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात। हे असे जुने कपडे काही असू द्या, शर्ट असू द्या, पॅन्ट असू द्या, काही असू द्या कपडे ते घ्यायचे आणि हा असा एक टी शर्ट घ्यायचा आहे आपल्याला, जुना टी शर्ट घ्यायचा आहे। आणि आता करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। आणि आपण काय वस्तू बनवणार आहे ना ती वस्तू बघा, त्याच्यानंतर तुम्हाला एकदम भारी ती वस्तू आवडणार, पण दिसायला पण सुंदर दिसती आणि त्याचा वापर पण होणार आहे आपल्याला। त्यामुळे काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरायचं नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुमच्याही घरात असेच चिंध्या असतील ना
तर त्याचा तुम्ही असाच उपयोग करू शकताय. तर चला, आपल्या घरातल्या जेवढ्या चिंध्या असतील तेवढ्या बाहेर काढा आणि त्याचा उपयोग असा करा. तर चला, करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर हे बघा, इथं आपल्या ह्या सगळ्या चिंध्या आपण घरात ज्या होत्या त्या सगळ्या चिंध्या इथं बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. तर आता ह्या चिंध्यांचं आपल्याला काय करायचं, जे जुने कपडे आहेत घरात त्याचं आपल्याला काय करायचं ते बघूया आपण. तर आता हा टी शर्ट आहे ना, सरळ आहे, तो आपल्याला उलटा करायचा आहे. हा उलटा असा टी शर्ट केलाय मी. आणि ह्याला काय करायचं, इथं ज्या शर्टच्या ज्या बाह्या येतात ना, ह्या बाह्या, तिथनं आपल्याला असा शर्ट गुंडाळायचा आहे. आणि तिथं असा हा लब्बर जो असतो ना घरात, तो आपल्याला इथं लावायचा आहे. आणि लब्बर लावून इथं पॅक करून टाकायचं हे टी शर्ट. मग ही जी वस्तू बघा कसली भारी होती. आपल्या रोज आपण वापरू शकता अशी ही वस्तू होणार बरं का. कारण की घरात अशा तर चिंध्या पडूनच असतात, त्या चिंध्यांचा आपल्याला काय उपयोगच होत नाही, आपण टाकूनच देतो. तर त्याचा असा उपयोग करा. घरात जरी कपडे ठेवायची अडचण होत असली, जुने कपडे असतील त्याची अडचण आपल्याला घरात होतीच, ते कुठं ठेवायचे कुठं नाही, त्यापेक्षा आहे ना जुन्या कपड्यापासून अशी ही वस्तू बनवा ना की ती घरात रोज वापरण्यात आपल्या आली पाहिजे. तर इथं आपण लावून घेतलेलं आहे लब्बर. आणि लब्बर लावल्याच्या नंतर आहे ना, ह्याला हे असं उलटा टी शर्ट करून घ्यायचा. आता पहिला मी उलटा का घेतलेला, कारण की ना जी सरळ बाजू आहे ती बाहेर येते, त्यामुळं आपण लब्बर जो लावतो ना ते उलटा टी शर्ट करायचा आणि लब्बर लावायचा, म्हणजे सरळ बाजू बाहेर येते आपली. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तर इथं आपल्या टी शर्टचा कोना बघायचा आणि इथं कट करून घ्यायचा आपल्याला. कैचीने कट करायचं आहे. तर असा हा टी शर्टचा कोना कट केलेला आहे थोडासा, एवढा बाद झाला कट केलेला कोना. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपल्या घरात जे कपडे होते जुने, ते कपडे आपल्याला ह्याच्यात भरायच्यात. त्यासाठी ना आपल्याला असे कपड्यांच्या घड्या घालायच्यात आणि ठेवायच्यात इथं. आणि एक एक करून ह्याच्यात कपडे आपल्याला भरायच्यात. तर हे जुने ब्लाऊज बी होते ते बी मी ह्याच्यात भरून टाकणार आहे, ह्याचा काय उपयोग नाही म्हणून. कारण की ना ह्याचा उपयोग असा करायचा जुन्या कपड्यांचा, जे दिसायला सुद्धा छान दिसलं पाहिजे आणि आपल्याला रोज वापरायला पण आली पाहिजे ती वस्तू. आणि दिसायला तर एकच नंबर दिसणार बरं का ही वस्तू. कारण की ह्या कपड्यांचा उपयोगच नव्हता घरात काय ठेवून पण, त्यामुळे आता आपल्याला ही वस्तू ह्याची बनवून घ्यायची. फाटलेले कपडे असू द्या, साड्या असू द्या, ब्लाऊज असू द्या, काय पण घरात जे जुने कपडे असतील त्याचा आपल्याला उपयोग इथं आज करायचा आहे. तर इथं मी सगळे कपडे भरलेले आहेत बरं का. आणि अजून थोडे कपडे आहेत ते जे आपल्याला दुसरी वस्तू बनवून घ्यायची. त्यासाठी ह्याच्यात जेवढ्या आपल्याला वस्तू बनवायच्यात ना तेवढ्या बनवून घ्यायच्या. कारण की कपडे जेवढे आपल्या घरात असतील ना शिल्लक, ते सगळे कपडे ह्याच्यात टाकायचे आणि बनवून घ्यायचे. जेवढे कपडे आपल्या घरात शिल्लक असतील ते सगळे कपडे टाकायचे ह्याच्यात असे. आणि ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, जे आपण कट केलं होतं ना तिथं आपल्याला ना अशी एक, जे घरात नाडे असते ना पडलेले, कुठेही असते आपल्या घरात नाड्या, ड्रेसच्या पॅन्टीनला असतात बघा, तर त्या काय करायच्या आपल्याला, त्याला एक पिन लावायची, सेफ्टी पिन. आणि सेफ्टी पिन लावल्याच्या नंतर आहे ना, सेफ्टी पिन लावून आपल्याला ह्यातनं ही पिन ह्या टी शर्टमध्ये टाकायची आणि ह्यातनं आपल्याला हे वळवून घ्यायचे. ही जी नाडी आहे ना ती आपल्याला ह्यातनं वळवून घ्यायची हे अशा प्रकारे. आणि तुम्ही बघू शकता बरं का, कोणत्याही टी शर्टला आहे ना अशी पट्टी असतीच बरं का. ही जी पट्टी आहे ना ती प्रत्येक टी शर्टला असतीच. आणि त्या टी शर्टच्या पट्टीला थोडीसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर ह्याच्यात आरामशीर हे वळवून होणार आहे. तर चला आपण अशाच प्रकारे सगळीकडे हे अशी नाडी वळवून घेऊया. तर आपली जी आपण ह्याच्यात जी नाडी वळवून घेतलेली ना ती नाडी वळवून आता आपली होत आलेली बरं का. तर एकदम थोडंसं राहिले आपल्याला आता इथं.
ह्यातनं नाडी बाहेर काढायची आपल्याला. आपल्या घरात किती पण जुने टी शर्ट असतात बरं का, एकच जुना टी शर्ट नसतो आपल्या घरात, 2-3 तर असतात. आणि आता काय झालंय माहिती का, आपण पुरीला आपल्या घरात टी शर्टच वापरायला घेत असतो. त्यामुळं जास्तीत जास्त घरात कपडे म्हणलं ना तर टी शर्टच असतात बरं का. कोणत्याही घरात बघा तुम्ही असे टॉप पॅन्टीपेक्षा टी शर्टच जास्त असतात. तर बघा इथनं पिन बाहेर काढायची आपल्याला. तर जास्तीत जास्त कोणत्याही घरात आहे ना टी शर्टच उपलब्ध असते. तर काय करायचं आपल्याला माहिती का, हे असे कपडे भरल्याच्या नंतर आहे ना ही नाडी आहे ना आपल्याला हे अशी करून घ्यायची. तर तुम्ही बघताना किती छान वस्तू दिसतानी पण इतकी सुंदर ही वस्तू दिसायला लागली ना, तुम्हाला बघून ही वस्तू आवडली असणार आहे बरं का. आणि मी काय केलं हे तुमच्या लक्षात आलं असन, बरेच जणांच्या लक्षात आलं असन बरं का, आणि किंवा नसून पण आलं लक्षात तर तुम्ही बघू शकता एकदम जवळनं पण किती छान वस्तू दिसती. तर आता आपल्याला काय करायचंय, हिथं आहे ना आपल्याला ही नाडी अशी बांधून घ्यायची व्यवस्थित ही अशी. आणि त्याच्यानंतर काय करायचे, हे जी पिन आहे ना ती पिन आपल्याला काढायची. तर ही पिन आहे ना आपल्याला काढून ठेवायची आणि ही जी नाडी शिल्लक राहिलेली आहे ना ती आपल्याला ह्याच्यात टाकायची. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही किती मस्त अशी ही तयार झालेली वस्तू आपली. तर फायनली तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी आपली ही उशी तयार झालेली. काय तयार झालेली, उशी तयार झालेली. तर तुम्ही बघू शकता इथं लब्बर जी लावलेली ती बाजू आतमध्ये गेलेली आहे आणि जिथं आपण ही नाडी वळून घेतलेली आहे ना ती बाजू अशी बाहेर दिसते. आणि इथं बघा पिवळा कपडा आलेला पण तो बी छान दिसतोय दिसताना. तर तुम्ही बघू शकताय बरं का ही उशी किती मस्त अशी तयार झालेली. तर ह्याच्या निवांतपणे आपण झोपू शकते. तर किती कपडे आपल्या घरात असतील तर ते कपडे आता बाहेर टाकून द्यायची गरज नाहीये तुम्हाला. कारण की कुठंही इकडं तिकडं रस्त्यावर, कुठं उकंड्यात, कुठं कचऱ्याच्या डब्यात इकडं तिकडं चिंध्या फेकून देण्यापेक्षा ना त्या चिंध्यांचा हा असा उपयोग करा. तर हे ना दिसताना पण किती सुंदर दिसतंय बरं का. जर तुमच्याकडे सोपे असतील ना घरात तर तुम्ही त्या सोप्यांवर पण असे सहजच ठेवू शकते. तर दिसताना पण टी शर्ट किती म्हणजे असं आहे ना टी शर्टांवर वेगवेगळी डिझाईन असते त्यामुळे इतकी मस्त ही उशी एकदम सुरेख दिसते बरं का. त्यामुळे काय करायचं आपल्याला, ही उशी तुम्ही सोप्यावर जरी अशी ठेवली ना तर दिसताना एकदम भारी आणि एकदम सुंदर दिसणार आहे बरं का. तुमच्या घरात सोपे असू द्या किंवा दिवाणवर पण तुम्ही अशी साईडने अशा उशा लावली ना तरी छान दिसणार आहे. आणि परत त्याच्यानंतर झोपताना हे आपल्या उशाला घेऊन आपण उशी निवांत झोपू शकते. आणि त्याचं आपल्याला काही टेन्शन नाही बरं का. मस्तपैकी आपण कपडे फेकून देण्यापेक्षा आहे ना हा असा उपयोग करा बरं का घरी. आता मी तर केलायच आणि कसा करायचा हे बी तुम्हाला मी दाखवलंय बरं का. की आपण जी उशी तयार केलेली आता पहिले का तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या नाही का पॅन्टी फिंटे असल्या का मग त्याच्या उशा तयार करायची अशा लंकुया. पण आता तशी करायची गरजच नाही काय बरं का. आता आपण बाहेर तर तुम्ही बघू शकता बाहेर गेला का किती उशा विकत भेटतात. तर त्या उशा विकतच्या आणायची गरज सुद्धा नाही. आता जे आपल्या घरात जे चिंध्या असतील कितीही कपडे बेकार कपडे पडलेले असू द्या असा टी शर्ट घ्या त्याला अशी नाडी बसवा इकडून असा लब्बर लावा आणि लब्बरची साईड आतल्या साईडने करा आणि त्याच्यानंतर मस्तपैकी ही अशी उशी तयार करा. ह्याच्यात कपडे भरा जेवढे घरात चिंधे असतील तेवढे सगळे चिंधे ह्याच्यात भरा. आता माझ्याकडे जेवढे चिंधे होत्या मी सगळ्या ह्याच्यात भरलेल्या आहेत ह्या चिंध्या. आणि काय करायचं तुम्हाला जर उशी बारकी लागत असेल तर बारकी करण्यासाठी चिंध्या कमी भरा आणि जास्त करण्यासाठी चिंध्या जास्त भरता. आमच्या घर सगळ्यांना तर उशा मोठे लागतात त्यामुळे मी एवढे चिंध्या भरलेले आहेत. आणि उशी मस्तपैकी बघू शकताय तुम्ही किती सुंदर झालेली आणि दिसताय ते किती सुरेख दिसते बरं का. हे ना डिझाईन ही या साईडची तुम्ही बघू शकता एकच नंबर डिझाईन दिसायला लागली एकदम बेस्ट डिझाईन दिसायला लागली बरं का. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ बघत असताना आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर ही डिझाईन मला जी जशी ही डिझाईन आवडलेली अशी गोल 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 ती तुम्हाला आवडली का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही कोणत्या गावातून बघताय कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगत जावं जेणेकरून ना मला पण कळन की माझा व्हिडिओ किती लांब जातोय कोणत्या जिल्ह्यात जातोय कोणत्या गावात जातोय हे मला पण कळन. त्यामुळे ना तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं कोणत्या गावातनं व्हिडिओ बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही उशी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा बरं का. आणि ही जी उशी मी घरच्या घरी तयार केली ना हीच उशी तुम्ही पण घरच्या घरी तयार करा आणि मग बघा एकच नंबर उशी होणार आहे. आता इथनं पुढे चिंध्या फेकून द्यायची गरज नाही मस्तपैकी अशी उशी तयार करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जी मी 5 मिनिटात तुम्हाला उशी करून दाखवली भरपूर असा
टाइम पण घेतलेला नाहीये मी आणि सुई दोऱ्याचा उपयोग कसलाच केलेला नाही मी. इथं सुई दोरा आपल्याला लागत नाही, फक्त एक पिन आणि एक नाडी लागणार आहे आपल्याला, एक टी शर्ट चिंध्या आणि फक्त आपल्याला एक लब्बर लागणार आहे. आपण सुईचा दोऱ्याचा कसलाच उपयोग इथं केलेला नाहीये. म्हणून सुई दोरा आपल्या घरात आहे किंवा नाहीये ह्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण की आपल्याला जर उशीर शिवायचे असले तर लगेच आपण सुई दोरा शोधत बसतो घरात. आता तसं करायची गरज नाही, सुई दोरा सुद्धा तुम्हाला शोधायची घरात गरज नाहीये कसलीच. त्यामुळे आता फक्त लब्बर तर आता कुणाकडे पण असते, सगळे लब्बर केसाला लावतच असतात. एक लब्बर घ्यायचा मस्तपैकी असं टी शर्टला लावायचा आणि ही उशी मस्तपैकी अशी तयार करायची आणि लगेच त्या उशीर निवांत झोपून घ्यायचं बस का. तर चला मग भेटूया आपण नवीन नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तोपर्यंत धन्यवाद.